रामकृष्ण हरी. कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजचा विषय आहे सुखदुःखाचा परिचय. जशी आपली पाठ आपल्याला दिसत नाही तसे आपले दुःख इतरांना दिसत नाही. दिसतं ते फक्त सुख. कोणतंही सुख कोणाच्याही आयुष्यात उगाचच येत नाही, तर त्यांनी केलेल्या मेहनतीने, कष्टातून, भोगलेल्या त्रासातून पुढे जाऊन कुठेतरी सुखाची निर्मिती होते. प्रत्येकाच्या जीवनात सुख कायम राहत नाही, दुःख कायम येत नाही. त्यांनी ही परिस्थिती वाटून घेतलेली असते. ज्यांनी खूप काही भोगलेलं असतं ते कधीही आपल्या चेहऱ्यावरचे दुःख व त्या परिस्थितीमधून ते गुजरत आहेत असं कधीही दाखवत नाहीत. कारण त्यांना माहीत आहे की जखमेवर चोळलं जाणारे मीठ हे प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. दुःख दाखवल्याने तुमचे मन जरूर मोकळं होत असेल, परंतु दुःख कमी होत नाही. त्यामुळे दुःख दुसऱ्याला सांगून त्याच्यामध्ये अजून एक वेगळ्या त्रासाला आमंत्रण देणे असे ते समजतात. तुम्ही जरी दुःखी असला तरी सुखी असल्याचे भाव चेहऱ्यावरती नेहमी ठेवत राहा. काय माहीत कोणतीही परिस्थिती तुम्हाला तथास्तु म्हणेल. सुख आणि दुःख म्हणजे भावनांचा खेळ, मानसिक आजारांचा मूळ आहे. म्हणून म्हणतो मित्रांनो, सुख मिळवायचं असतं, दुःख गिरवायचं असतं. रामकृष्ण हरी.